मा यायले समजे नाही का? गाय आतावरी अशीच आहे. चारा गिरा टाकला असता. नुसते त्या पाणठेल्यावरच जाऊन बसतेत बाई. त्या पाणठेल्यावर कोण आहे तर? आपण गरल तेव्हाच होते, नाही तर हे यायच्या भरोसावर गाय सोडी तर उपाशी मरल गाय. कोटी जावाच्या पहिले आपले गाय वासरू पाहून घेवा. चारा गिरा झाला का नाही तर नुसता माझेच मागं राहते बाबा. का करतेस शांता? काही नाही हो, हे गाईले चारा नाही टाकला होता ये ना, इकडे तिकडे चाली जाते. पर असा आपल्या घरचे गाई वासरू आहेत तर त्याले चारा पाणी टाकून असं आहेच नाही यायचा. चाली गेले होते तर गाईले आता गवत टाकलो. तुझी गौर पेरून झाली का? नाही व्हायलेच आहे. परवाच्या दिवशी पेरीन म्हणलो तर कामातच होतो, तर आज पेरीन म्हणतो. माझी पण तर गौर पेरून व्हायलेच आहे. आज पेरीन म्हणतो तर घरी पाहिलो तर सेनकुडीच नाही आहेत. तर मी म्हणलं तुमच्या इथं असतील सेनकुडी तर पेरून घेतो म्हणलं. सेनकुडी नेसील, घरी जाशील, भुरका करशील, त्यापेक्षा आमच्या घरीच आहे मस्त सेनकुडीचा भुरका. रात्रीच करून ठेवला हो मी. आणि गहू बी भिजावले टाकलो तर जास्तीच टाकलं. तर येऊन जा ना, तर आपली परडी घेऊन येऊन जा आमच्या घरीच टाकून. अरे वा, मस्तच झाला ना. मला तर सगळा आयता मिळून गेला नाही हो. पर केळीचे पानं नाही आहेत गडे आमच्या घरी, तर केळीचे पानं घेऊन येशील तुमच्या घरून? हो ना शांता, घेऊन येईन ना. आमच्या घरी तर झाडच आहे केळीचा. घेऊन येईन मी केळीचे पानं. केव्हा येऊ तर? 2-3 वाजे ये, मग सोबतच भरून मस्त, नाही का? मी तर आता वावरी चाललो म्हणा. आता हे गवत खड लागते ना. हे एक गाय आहे, बैल आहेत, एक म्हस आहे, ते रोज गवत आणावं लागते. तर मग तिकडून येऊन जातो मी आणि मग लागेच तर भरून आपण परडी, नाही का? हो तसे करून. निंदन सुरू व्हायले का तर तुमच्या? व्हायलेच आहे हो. हे म्हणत होते का उद्यापासून धरून म्हणून. तर मी म्हणलं आता 2-3 दिवस राहू द्या. हा पोळा गिडा होऊ द्या, काजळतीज होऊ द्या, न मग लागेच तर निंदन सुरू करून. तोपर्यंत धान पण येऊन जाते, नाही का? हो आता सणच आहेत, नाही का? उद्याची मोबाईल, परवाचा पोळा आला, मग मारबदच होईल. मग 2 दिवसानं काजळतीजच येते, मग गणपतीच बसते. आता तर सण आहेत. हो ना हो, मग आमच्या इथं गणपती बी राहते. हो तुमच्या इथं गणपतीत मस्त मजा येते. गणपतीत बढिया भजन गिजन म्हणावं, बढिया 10 दिवस तर खूपच मजा येते, नाही? हो ना हो, घरी देव राहते तर मजाच येते. चांगला वाटते, शांती वाटते, नाही का? चल बाई, येतो मग मी आपली परडी घेऊन. हो हो ये ना. इथंच फेकून दिला आहे आता टावेल. असा नाही का अंग पुसला तर वाळत घालून म्हणून खुर्च्यावर फेकते. शांता 2 वाजून गेले, चाय बनव बरं. वा रे वा, तुमची चायची वेळ बी होऊन गेली, नाही का? आणि मी इथल्या इथं काम करून राहिलो ना. तुम्ही पाणठेल्यावरून आल्या तर का चाय पिऊन नाही आल्या? तुला तर माहित आहे मला काही त्या पाणठेल्यावरची चाय काही चांगली नाही लागे. तुझ्या हातची चाय 1 नंबर कडक बनते मस्त. वा वा, घरून पाणठेला, पाणठेल्यावरून घरी. असं नाही का आपल्या इथं गाई ढोर आहे तर त्याला चारा पाणी करून म्हणून सर्व माझ्याच माथ्यावर राहते. किती करू? आता तू घरी जायस ना, काही वावरी जातेस का? घरी आहेस तर ढोरा वासराच्या केलीस तर का होते? तुमच्यासारखा आळसी माणूस ह्या गावात कोणी नाही आहे. 1 नंबरची आळसी हा. का लहान लहानशा गोष्टीसाठी फुकतेस बाबा? आजच्या दिवसच तर गेलो, काही रोज रोज जातो का मी? एवढे दिवस तर रोवण्यातच होतो, काही गेलो का मी? आता 2-3 दिवस झाला सर्वजण येते तिथं बसतेत तर चांगलं वाटते. हो तर आता तुम्ही पाणठेल्यावरच जा ना, तिकडूनच चाय पिऊन या. आता ते गंगा येवाची आहे पड्डी पेरावले, म्हणून तुम्ही तिकडेच जा. का रे बाप्पा बायको, पान ठेल्यावरून घरी आलो मस्त हिच्या हातचा गरम गरम अद्रकवाला चाय पिईन म्हणून, तर हे मला उलटी घराच्या बाहेर पाठवून राहिली आहे. हा ना, 1 तास नको याल. शांता झाले का काम भरून? का गौर भरून ये ना. झालेच आहेत काम, बांध्यावरून पण आलो आणि कामही झाले. ये इथंच भरून का? नाही हो, तिकडे बसून. इथं कुठं बसून भरून? मलाही घरी जायचं आहे. मग मस्त गहू अंकुरले आहेत तुझे तर.
हो ना, कालच टाकून झाले होते आणि रात्री मग कपड्यात बांधून ठेवलं होतं, तर म्हणून होय मस्त अंकुरले आहेत नाही. हो तर सांग ना, तर मग कशी भरतेस तू दरवर्षी? तर का गंगा, दरवर्षी गौर पेरतेस तरी तुला आठवण नाही राही का? पहिले हा शेणकुडीचा भुरका, मग गव्हाचा चर, मग शेणकुडीचा भुरका गव्हाचा चर, शेणकुडीचा भुरका न गव्हाचा चर असा. हो पण पहिले परडीले धागा नाही बांधावा लागे का? हो, पहिले परडीले धुवून आणले असाल ना, तर परडीले धागा बांधावा लागेल. अरे हो, त्याच्या आधी केळीचं पाणी टाकून देऊन ना, मग लवकर गौर निघते. नाही तर मग ह्या परड्याच्या अंदर तिच्या जड्या जाते तर मग निघत नाही. जा बरं कांता, केळीच्या पानं आण. वारे वा शांता काकू, आपण परडी पेरून राहिल्या ना, आणि माझी चुरकी नाही पेरून द्या का? आता ह्याही वर्षी पेरतेस का तू चुरकी? मागच्या वर्षी पेरून दिलं होतं ना, झालं. आता दरवर्षी का करतेस? हा, खूपच शांता ना काकू, मी दरवर्षी उपास नाही करत का? आणि चुरकी पण पेरून देतात, ह्या वर्षी पेरून द्या ना शांता काकू, असे काऊन करता? पहिले आपल्या मम्मीले विचारून तर ये. आणि चुरकी कुठे आहे तर तुझी? चुरकी मी आता धावत जातो ना, परत आणतो शांता काकू, मग पेरून द्याल ना? हो जा, आण चुरकी आण. तोपर्यंत भरावं गंगा. शांताबाई, माझी परडी पेरून झाली. आता तुम्ही लवकर लवकर परड्या पेरून घ्या. चला, आम्ही तर काजरतीच्या परड्या पेरून राहिल्या. तुमच्या परड्या पेरून झाल्या का? आम्हाला कमेंट करून सांगा ना. आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.